क्या करूं मैं मर जाऊं? मोबाईल माझा फुटला. हे हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असाल. नमस्कार. आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि आमचा दिवस झालेला आहे 11 वाजल्यापासून स्टार्ट. का आता आमच्या मुलांना अजून सुट्टीच आहे. तरी सुट्टी काय, आता स्कूल 2-3 दिवसावरती स्टार्ट होणार आहे. आणि इथं मी आता पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. इथं मी माझा चहा ठेवलेला आहे, विदाऊट शुगर चहा आहे तो, बिना साखरेचा चहा. कारण की आता कालपर्यंत मी पित होते साखरेचा चहा, पण आता आजपासून मी तुम्हाला माझा रोजचा डेली रुटीन व्हिडिओ मी तुम्हाला काहीही करून कुठल्याही परिस्थितीत नक्की शेअर करणार, खरंच करणार. आणि आता बघा, चहा झालेला आहे, गरम पाणी आहे. चहा तर मी तो 10 मिनिटांनी पिते आणि पाणी पिते गरम, आणि मग तुम्हाला मी परत भेटते. हो, पकड वगैरे. आता मी चहा घेतलाय, गरम पाणी मी किचन मध्येच पिले, आणि आता चहा घेऊन आलेली आहे मी. आणि काम राहिलेले आहे, सगळं झटकून वगैरे घ्यायचंय, आणि झाडू फरशी करायची, भांडे घासायचे, आणि खास करून स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. तर चला आता मी चहा पिते आणि मग नंतर ना बोलते तुमच्याशी. तर मी आता लसूण घेतलेला आहे आणि मी बनवणार आहे टॅमॅटोचं सार. तर मी टॅमॅटोची सारची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे, तर नक्की बघा माझा व्हिडिओ. तर इथं मी टॅमॅटो घेतलेले आहेत. किती टॅमॅटो आहेत? हे 5 टॅमॅटो आहेत. हा लसूण आहे. लसूण मी एवढा नाही घेणार आहे, यातला लसूण मी एवढाच लसूण हाच घेणार आहे, आणि हा मी इथं लसूण ठेवून देते खाली. तर आता मी हे टॅमॅटो वगैरे स्वच्छ धुवून घेते. टॅमॅटो धुवून घेतलेले आहेत, म्हणजे पाणी आहे यामध्ये. आणि आता मी हे टॅमॅटो कट करणार आहे. इथं टॅमॅटो मी सगळे कट करून घेतलेत, आणि हे कच्चेच टॅमॅटो आहेत. हे मी मिक्सरला टाकून देतीये सगळे टॅमॅटो. यातच मी लसूण पण टाकून दिलेला आहे. आणि आता यामध्ये मी कोथिंबीर टाकतीये. कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये टाकून दिलेली आहे. आणि आता हे मी मिक्सरला फिरवून घेते. कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे. आणि आता मी पहिलं काय करते, एकीकडं लगेच भात लावते. आज मी काही चपाती बनवणार नाहीये, कारण खूप उशीर झालेला आहे. आणि भात आणि टॅमॅटोचं सार खूप छान कॉम्बिनेशन आहे, खायला पण खूप टेस्टी लागते ते तर तुम्हाला माहितीच असेल. तर चला, हा कढई गरम होते तोपर्यंत मी भात लावते. हो बाळा, चालू. हा, बाहेरच्या आईस्क्रीम मध्ये व्हॅनिला मध्ये का? आणि मी इथं आहे ना, ही प्युरी टॅमॅटोची करून घेतलेली आहे. तेल तापलंय चांगलं, मोहरी टाकली, गॅस छोटा केला. आता जिरे टाकले, कढीपत्ता टाकला, आणि या फोडणीमध्येच लगेच ही प्युरी मी सोडून दिलेली आहे. बघा,
आणि छान टोमॅटो आहे ना व्यवस्थित छोटा, म्हणजे अशी पेस्ट टोमॅटोची छान झालेली आहे. कुठंच टोमॅटो राहिलेला नाहीये. गॅस फुल करतेय मी आता. आणि ह्याला आहे ना 5 मिनिटं चांगला असं हे करून घ्यायचं. ह्याला अशी नाही का उकळी येऊस तोपर्यंत 5 मिनिटं थांबायचंय. इथे तुम्हाला दिसतच असेल हे असं नाही का, ह्याला बारीक उकळी आलेली आहे. आता हे झालं तर यामध्ये मी हळद टाकते. हा गोडा मसाला आहे, थोडासाच टाकायचा. हे मिरची पावडर आहे. मिरची पावडर पण आहे ना खूप नाही टाकायची. हा अर्धाच चमचा आहे माझा, बस झाली एवढीच. आणि 1 चमचा धने पावडर. तुम्ही पाहू शकता हे असं उडू द्यायचं, पण गॅस छोटा करायचा. ह्याला 5 मिनिटं 10 मिनिटं 10 नाही 7-8 मिनिटं छान भाजून घ्यायचं या मसाल्याला. तर मी काय करते आता, असं जर आपण बसलो ना बारीक गॅसवरती, हे उडतंय फुल गॅसवर, तर बारीक गॅसवर खूप वेळ होतो. मी ह्याला असं झाकण ठेवते आणि फुल गॅस करते. 3 मिनिटं हे छान आतमध्ये आहे ना शिजून जाईल टोमॅटो आतमध्ये. 3 मिनिटं झालेले आहेत, पाहू शकता हे असं उडलंय, वाफ छान बसली आहे. परत मी ह्याला 3 मिनिटासाठी परत फुल गॅसवरती 3 मिनिटासाठी ठेवते. मिनिटं झालेत. असं किती छान घट्ट झाली ही ग्रेव्ही. आता यामध्ये मी मीठ टाकते. या मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकते आणि हे व्यवस्थित मिसळून घेते. हे असं टोमॅटोचं सार खूप छान होतं. तर यामध्ये मी ही सगळी कोथिंबीर सोडते. जमलंच तर कस्तुरी मेथी असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल तुम्ही. मी टाकते थोडीशी. छान असं टोमॅटोचं सार उकळलेलं आहे आणि हे कमीत कमी 5-7 मिनिटं खूप छान असं उकळवून घ्यायचं. आता मी 5 मिनिटं झालेले आहेत माझे, अजून 1-2 मिनिटं वगैरे मी ठेवते. झालं. तर इथं कुकरची शिट्टी झालेली. आता कुकर थंड होईल आणि ह्याला पण 2-3 मिनिटं झालेले आहेत चांगले. छान असं हे उकळवून झालेलं आहे सार. आता मी गॅस बंद करते आणि ह्याला 2-3 मिनिटं झाकून ठेवते आणि मग आता मी माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत मी स्टॉप करते. आता इथं काय चाललंय, माऊ आमची बसली आहे इथं, पेरू कापतीये. आजी बसल्यात आहेत. मी अर्ध्या माझ्या नंदेच्या गावावरनं त्यांनी चिंच वगैरे आणलेले, आंबे आणलेले. तर बाकीचं काय मला दाखवता तुम्हाला आलंच नाही. आणि चिंच आहेत त्या अर्ध्या साफ केलेल्या, तर आजी मला मदत करून देतात थोडीशा. आणि आता बाकीचं झाडू फरशी वगैरे अजून करायचं बाकी आहे, कारण सगळं उलटं रुटीन चाललेलं आहे माझं. उठायचं, काम करायचं, आंघोळ वगैरे केली की चहा वगैरे पिलं की सोफे वगैरे साफ करून घेतलेले आहेत आणि आता स्वयंपाक केलेला आहे. आता भांडे झाडू फरशी हे आता थोडंसं खायचं आणि मग करायचं, कारण लेट उठलं ना, लेट उठलं की सगळे कामं लेट होतात. कुकर आता थंड झालंय. आमचे माऊचे पप्पा आलेले आहेत आता, त्यांना जेवायला देते मी अगोदर. तर हे माऊच्या पप्पांसाठी मी जेवायला घेऊन चाललेले टोमॅटोचं सार आणि हा मी टेस्ट बघत होते. मी दुसऱ्यांदा बनवलेलं होतं हे आणि टेस्ट घेताच इतकं छान लागत होतं. खरंच इतकं भारी लागत होतं हे टोमॅटोचं सार आणि भात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.
कुकरचा आहे का ना आवाज छोटा. इथं माझी ना गॅलरी झाडताना मी स्टँड माझं इथं ठेवलेलं होतं आणि ते स्टँड आहे ना माझा जो नवीन फोन आहे ना आत्ता घेतलेला त्या फोनसहित माझं स्टँड खाली पडलं आणि जसं ते पडलं ना मग माझं ना मूडच ऑफ झाला आणि ना स्क्रीनला माझ्या क्रॅक आलं. तर मला खूप रडू येत होतं आणि रडताना माऊनी माझी क्लिप घेतली. मला म्हटली मम्मा तू लहान बाळासारखी रडते त्या मोबाईलसाठी, तसं नाही पण किती महागाची वस्तू आहे, मोबाईल नवीनच घेतलेला आहे आणि माहिती का
इतकं त्याला ना आत्ता घेऊन महिना पण नाही झालेला आणि त्याला नाही का वरती स्क्रीन गार्ड लावलेलं आहे तसं. ते स्क्रीन गार्ड तुटलं तरी मला खूप रडू येत होतं माहिती का. आणि माऊ म्हणते मम्मा तू काय रडते काय रडते म्हणून. पण आता तुम्हीच सांगा मोबाईल घेणं काय सोपं राहिलेलं आहे का आत्ता. मोबाईलला पैसे लागत नाही का. पण त्या हवेने ना माझं स्टँडच खाली पडलेलं हे झाडताना. खूप हवा सुटलेली होती गॅलरीमध्ये. आता इथं तुम्हाला दिसलंच ते नाही का असं हवा आली जोरात आणि स्टँड डायरेक्ट खाली उलटं झालं आहे. इथंच झालं.